नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एम ए मराठी M54 मधील 122 साहित्य अभ्यास पद्धती प्रथम सत्र मधील पुस्तक क्रमांक 2 लेखकाभ्यास यातील घटक 5वा लेखन प्रवास पाहणार आहोत। या घटकाच्या अभ्यासानंतर आपल्याला लेखकांच्या संज्ञा विकासाची प्रक्रिया स्पष्ट करता येईल, लेखकाचे वेगळेपण नव्या आशय विषय निवडीतून सूचित करता येईल, लेखकाचे क्रांतिकारत्व ही संकल्पना उलगडून दाखवता येईल, लेखकांच्या जडणघडणीचे सूत्र मांडणी करता येईल, परंपरा व नवता यांच्यातील संबंधाची चिकित्सा करता येईल, लेखकाचे योगदान विविध क्षेत्र कसे असते यासंबंधी स्पष्टीकरण लिहिता येईल, वाङ्मयीन महात्म्य ही संकल्पना विशद करता येईल, लेखकाच्या महानतेचे पैलू निश्चित करता येतील। लेखक विशिष्ट जीवनसृष्टी वाङ्मय दृष्टीतून साहित्य निर्मिती करत असतो, त्याच्या अनुभवांच्या मौलिकतेचा आविष्कार करत असतो। लेखन प्रेरणा, संवेदन स्वभाव, जीवन आणि अनुभवांशी तादात्म्यता, प्रतिभाधर्म, सभोवताल आणि मनोगत हालचाली, परंपरा आणि विविध प्रभावांमधून लेखनकृती तो घडवतो। त्याचे संवेदनशील मन त्याला साहित्यिक आविष्कारास भाग पाडते। त्याच्या जाणीवा त्याच्या सर्जनशीलतेला उर्मी होऊन वावरत असतात। लेखक एका साहित्य प्रकारातून आणि अधिकही साहित्य प्रकारातून आपले जीवनभान, सौंदर्यभान प्रकट करतो। दर एक निर्मितीच्या वेळची भावस्थिती सारखी असत नाही। नवनिर्मिती करण्याची त्याची क्षमता, संज्ञा त्याच्या निर्मितीच्या प्रवासात विकसनाच्या शक्यता असतात। लेखकाचा संज्ञा विकास प्रत्येक नव्या साहित्यकृतीतून शोधत असतो। लेखकाला नवे विषय, जीवन संदर्भ आवाहन करत असतात। व्यावहारिक अनुभवांच्या वाटचालीत कालिक परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्तिगत आणि समिष्टगत जीवनधारणांनी अपूर्व वस्तू निर्माण करण्याची त्याची भूमिका असते। प्रत्यक्ष जगण्यातून विविध टप्प्यांवर त्याच्या साहित्य निर्मितीची स्थिती गती लेखकाभ्यासात शोधावी लागते। लेखकाच्या आविष्कारातील नवता, क्रांतिकारी सूत्रे, जडणघडणीची सूत्रे, लेखकाचे परंपरेत समृद्ध होत राहणे, परंपरेत भर घालत राहणे असा हा लेखन प्रवास असतो। समकालीन लेखकाच्या संदर्भात, साहित्य संस्कृतीच्या परंपरेच्या संदर्भात लेखकाचे स्थान ठरवावे लागते। लेखकाचे अनोखेपण किंवा वंश परंपरा शरणता शोधावी लागते। लेखकाची मूल्याधारित साहित्य निर्मिती ही त्याचे समाजाला, वाचकाला दिलेले योगदान असते। लेखक ज्या साहित्य प्रकारात निर्मिती करतो त्या साहित्य प्रकाराच्या संकेत व्यवस्थांना काही एक प्रतिभा देणे सादर करतो। या घटकात आपण लेखकाचा लेखन प्रवास आणि योगदान निश्चित कसे करावे याची माहिती करून घेणार आहोत। लेखकाभ्यासात लेखकाचा लेखन प्रवास, लेखनाचा इतिहास, लेखकाचे योगदान, समकालीनमध्ये स्थान, लेखकाची संज्ञा विकासात्मकता वाटचाल सूक्ष्मपणे अभ्यासावी लागते। लेखक काय, कशी, कोणत्या काळात निर्मिती करत आला आहे हा शोध घ्यावा लागतो। आपण जेव्हा लेखकाभ्यासात विश्लेषक, मूल्यमापनात्मक दृष्टीचा अवलंब करू, लेखकाच्या जीवन इतिहासाचा संबंध लेखकाच्या इतिहासाशी तुलना करू पाहू, तेव्हा येथील मुद्द्यांचा दिशानिर्देशक म्हणून उपयोग होणार आहे। लेखकाचा संज्ञा विकास। लेखक जेव्हा पहिली साहित्यकृती निर्माण करतो तेव्हाची जीवन जाणीव, लेखकीय सर्जन जाणीव आणि पुढे क्रमाने निर्माण केलेल्या संहितांमधील जीवन जाणीव, सर्जन जाणीव एकच एक असत नाहीत। काळ, परंपरा, उर्मी, प्रेरणा, घटना वगैरेंचा प्रभाव सातत्याने होत राहतो। दर एक निर्मितीच्या क्षणी अगोदरचे संस्कार, सूत्रे यांना नवनवीन पद्धतीने लेखक सामोरा जातो। पहिली कथा लिहिली, मग दुसरी कथा लिहिली असे कथालेखन करताना लेखकाचा संज्ञा विकास होत राहतो। साहित्य प्रकारातही लेखक करतो। उदाहरणार्थ, अनेक लेखकांनी होतकरू लेखन काळाचा प्रारंभ कवितेने केलेला असतो। कविता करत पुढे लेखकाला वाटू लागते या साहित्य प्रकारापेक्षा आपण आपल्या सर्जनशील संज्ञेला कादंबरी या साहित्य प्रकारातून आविष्कृत करू आणि आधी कादंबरी लिहिली, चला आता आपण तिचे नाटकाच्या संहितेत रूपांतर करू। अशा अनेक शक्यता संज्ञा विकासाच्या संदर्भात दाखवता येतील। प्रेमानंद गजवी यांनी नाटककार, एकांकिकार असे संबोधले जाते। त्यांनी कविता, कथा, एकांकिका, नाटक हे साहित्य प्रकार हाताळले आहेत। त्यांच्या कवितांमधील सामाजिक जाणीव त्यांच्या नाटक एकांकिकेमधून प्रखरतेने जाणवते।
मात्र कथालेखनात रंजनपरता जाणवते. एकाच लेखकाची ही निर्मिती त्यांच्या लेखन प्रवासात वेगवेगळ्या पातळ्यांवर का पोहोचते, लेखकाची संज्ञा अशी का मुखर होते, हे लेखकाच्या अभ्यासात म्हणूनच तपासावे लागते. कवी ग्रेस यांनी काव्यलेखन केले आणि ललित निबंधाचे लेखनही केले. त्यांच्या कवितेतील प्रतिमांकितता, गूढता, भाषिक अनेकार्थता, अनुभवातील संमिश्रता, रोमॅन्टिकपणा, रहस्यकोड्यांची उखाण्यांची आवड, निर्मिती संधीची काव्यात्म धूसर भाष्ये यांच्या ललित गद्यातही जाणवतात. लेखकांचा संज्ञाविकास, मनोधारणा, प्रतिभा, प्रतीती ही निरंतर घडत राहणारी सर्जक प्रक्रिया असते. लेखकाच्या संज्ञाविकासात वेगवेगळी वळणे येऊ शकतात. लेखकाचे मन सभोवतालचे मानस पातळीवरील क्रियांचे विचार, कल्पनांचे अनुग्रह करते. त्यांची संवेदनशीलता, जाणीवा, नेणिवेसह त्याला निर्मितीसाठी प्रेरित करत असते. प्रत्यक्ष निर्मिती काळात तो अनुभवांशी निष्ठापूर्वक विसर्जित झालेला असतो. अनुभवांची मांडणीच्या पातळीवर निवड करतो. त्या अनुभवातील सौंदर्य परिकल्पना, कल्पकता नकळतपणे आपले प्रभुत्व गाजवतात. कविता या साहित्य प्रकाराच्या बाबतीत उत्स्फूर्तपणा, नेणिवांचे उत्कट आविष्कार, प्रतिमासंघाची अपरंपरागतता, उधळण असे काही घडू शकते. कथात्मक किंवा नाट्यात्मक अभिव्यक्ती करताना विचारपूर्वकता, रचनाभान, आशयद्रव्याची निवड, अनुभवांची मांडणी, ज्ञानसदृश्य विचार प्रणाली, सदृश्य तत्त्वे अशा बाबतीत जाणीवपूर्वक रचनाबंधात्मक पवित्र यांचा प्रभाव असतो. कथनपर किंवा नाट्यात्मक लेखनात नेणिवांचे अर्थ, कल्पना, तरंग सुप्त पातळींवर कार्य करतात. ही सारी प्रक्रिया मानस पातळीवर विचारक्षमता, कल्पनाक्षमता, संवेदनक्षमता, सर्जनक्षमता, मनोरचना यांच्या संमिश्र व उत्स्फूर्त आविष्कारात लेखकाची संज्ञा कार्यशील असते. लेखकाचे मन आणि सर्जनशीलता यांच्या संमिश्र व उत्स्फूर्त आविष्कारात लेखकाची संज्ञा कार्यशील असते. लेखकाचे मन आणि सर्जनशीलता यांच्या संमिश्र जाणीवांमधून संज्ञा जाणवत असते. लेखकाची प्रतिभा आणि रचनाक्षमता त्याला लेखकपण प्रदान करते. साहित्यकृतीच्या निर्मिती काळात किंवा निर्मितीपूर्व अवस्थेत, व्यावहारिक अनुभवांच्या काळातही संज्ञा संजीवक अवस्थेत असते. अनुभवासाठी अनुभव, लेखनासाठी अनुभव, काही सांगण्यासाठी अनुभव असे काही घडत असते असे मानण्याचे कारण नाही. लेखकाची संज्ञा सदा सर्व काळ अनुभवातील भावरूप, संज्ञारूप, सौंदर्यरूप न्याहाळत असते. लिखित पातळीवर आविष्कृत होतात राहते. लेखकाच्या प्रत्येक निर्मितीतील अनोखेपण, असांकेतिकता, नवता, क्रांतिकारकत्व, समाजशीलता, रचनाकुशलता, सौंदर्य संदेश, अर्थसूचन यांच्या बाबतीत काय काय घडत आहे, घडले आहे, लेखकाचे जीवनाचे आकलन, संवेदन काय आहे, या विशिष्ट संज्ञेची अभिव्यक्ती का होत आहे, लेखकाचा प्रतिभाधर्म, जीवनदृष्टिकोन काय आहे, असा का आहे, असे प्रश्न घेऊन दर एक साहित्यकृतीनुसार शोध घ्यावा लागतो. लेखकाच्या निर्मितीचा इतिहास प्रवास म्हणजे एक प्रकारे लेखकीय संज्ञेचा प्रवास असतो. या लेखन प्रवासातील चढ उतारावरून लेखकाच्या संज्ञेच्या विकासासंबंधी काही एक निष्कर्ष नोंदविता येऊ शकतो. नव्या आशयविषयांची मांडणी. लेखकाची सभोवतालच्या जीवन अनुभवाची संवेदनशीलता त्याला दर एक निर्मितीच्या वेळी नवे जीवनभान, सौंदर्यभान देत असते. आपल्या सतत उन्नत होत राहणाऱ्या प्रतिभा, संज्ञा यांच्या आधारावर नवे आशय, विषय लेखकाला आकर्षित करत असतात. नवा आशय सापडणे, त्याच्याकडे नव्या अनोख्या दृष्टीने पाहणे आवश्यक असते. प्रत्येक साहित्यकृतीच्या वेळेस लेखक म्हणून नवा जन्मच लेखकाचा होत असतो. आंतरिक सूत्रे, जीवनदृष्टी, आविष्कार शैली यांच्यात नाते असू शकते. ही अमुक एक लेखकाची निर्मिती असे ओळखू येण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्येक साहित्यकृतीतून लेखक आशयात नवता, वेगळेपण प्रक्षेपित करत असतो. आशय विषयाची मांडणी होताना लेखकाचे त्याचे स्वातंत्र्य घेतलेले असते. कोणत्या जीवनाशयाचा अन्वयार्थ काय लावायचा, आपण विशिष्ट जीवनाशय का निवडत आहोत, या प्रश्नांची उत्तरे लेखक स्वतःलाच विचारत असतो. परिवर्तनशील जीवनात अनुभव घेण्यात लेखकही परिवर्तित होत राहतो. नवे आशय विषय जर लेखकाच्या प्रत्येक निर्मितीत नसतील तर ठोकळबाजपणा, ढोबळपणा असे काही निर्मिती रूप घडू शकते. अगदी एखाद्या विचारप्रणालीशी निष्ठा असलेला लेखक जरी पाहिला तरी त्याची प्रत्येक साहित्यकृती आशयसूत्रांच्या बाबतीत नवता दर्शवित नाही. एकच एक आशयकृती लेखक कसा काय करू शकेल, यांत्रिकता, कृत्रिमता, प्रचारात्मकता असे काही धोरण असले तर असा लेखक स्थितिशील म्हणावा लागेल. लेखकाच्या जीवन जाणीवांमध्ये, कल्पक सर्जनांमध्ये थवकलेपण येऊन चालत नाही. साहित्य प्रकारासंबंधीचे लेखकाचे आकलन प्रत्येक निर्मिती दरम्यान वाढत विकसत जाते.
विशिष्ट विषय, जीवन जाणीव एकच लेखकाचे आकर्षण असू शकते. विषय एक, परंतु आशयसूत्रे प्रत्येक निर्मितीत वेगळे असतात. प्रेम, हिंसा, वासना, नात्यांची गुंतागुंत, माणुसकी, गतकाळचे आकर्षण, वैर, चांगुलपणा, मानवी मूल्ये असे अनेक विषय लेखक निवडतो. एकाच विषयाचे विविध पैलू, त्याकडे पाहण्याची वृत्ती एकारलेलेही असते. मात्र आशयाचे विविध कांगोरे दाखवून नवनिर्मिती साध्य करतो. लेखक नव्या आशय विषयाची मांडणी कशी करतो हे लेखकाभ्यासाचे एक आवश्यक सूत्र आहे. हेच आशय विषय तो का निवडत आहे, लेखकाची जीवनविषयक जाणीव, त्याची मनोरचना, संवेदनशीलता त्याला आशय वैविध्यासाठी आकर्षित करीत असते. इथे पुढे दिलेले काही उदाहरणे आहेत. प्रेमानंद गजवी यांचे नाटक आहे एकांकिका. परत व्यंकटेश माडगुळकरांची कादंबरी लेखन वर दिलेली आहे आशय वैविध्य, ते पाहून घ्या. आपण इथे व्यंकटेश माडगुळकरांची कादंबरी लेखनातील आशय वैविध्य पाहूया. आता त्यांनी लिहिलेले आहेत बनगरवाडी, वावटळ, सत्तांतर. तर बनगरवाडीमध्ये बघूया. मानदेशी माणसे मधून मानदेश या प्रदेशातील शेती, माती, दुष्काळ यातून घडलेला मनुष्य स्वभाव, खास जीवनशैली अशी व्यक्तिचित्रे माडगुळकरांनी चितारलेली होती. कादंबरीतही मानदेश आहे, धनगर वस्तीवाडा आहे. धनगरी ग्रामसंस्कृतीतले जगणे, उठणे, लढणे, स्थलांतरित होणे, काहीशा मध्यमवर्गीय अर्धनागरी शिक्षकाचे बनगरवाडीत येणे, बनगरवाडीच्या सुखदुःखात, समाधानात, उत्सवात, कृतीप्रणवतेत सहभाग होणे, दुष्काळामुळे सर्व बनगरवाडी रिकामी होते, मेंढ्या, शेळ्या, करडी सारे स्थलांतरित होतात आणि शिक्षकाची बदली. बनगरवाडी हे गाव शेणामुतासह, हंगाम पिकासह पात्र स्वरूप धारण करते. तटस्थतेतून करून चित्रण. तर आता ही दुसरी कादंबरी वावटळमध्ये. महात्मा गांधींच्या हत्येनंतर भीषण भयग्रस्तांचे वातावरण, पुण्यासारख्या नगरातील भयकुलता आणि ग्रामीण भागातील माणसांमधील भयव्याकुळता, मानवी स्वभाव आणि ब्राह्मणांच्या घराचे बेचिराख होणे, स्थलकाल संबंध, वातावरण आणि विचारधारा यांची नाट्य तटस्थपणे चित्रण आणि ग्रामीणतेत ब्राह्मणांचे स्थान, राजकारण यातील दिशानिर्देशन दाखवलेले आहे. तर सत्तांतरमध्ये वानरांच्या टोळी युद्धातील सत्तावर्चस्व वाद, बळी तो कानपिळी, सत्तांतर, सातत्य, सत्तेचे लाभ आणि सत्ता गेल्यानंतर पराभवी दुःख, मानवी सत्तांतराचे रूपक, सर्व घटनांची पात्रे, प्रसंग, स्थळे जंगलातले आहेत. जंगलराज आणि समकालीन राजकारण यातील संगती आहे. लेखन कृतीमधील विषय वैविध्य, आशयसूत्रांचे वैविध्य लेखकाच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वाच्या संदर्भातही निश्चित करता येते. लेखकाचे लौकिक जीवन विविध क्षेत्रीय असेल तर ते हे वैविध्य अधिक असते. काही लेखकांना एखाद्या विषयाने आकर्षित केले तर ते जीवन स्वतः न अनुभवता अभ्यासातून निरीक्षण करून विशिष्ट विषयाची आशयाची कल्पक मांडणी करता येते. जयंत दळवी यांची चक्र ही कादंबरी आणि मधु मंगेशकर्णिक यांची माहीमची खाडी ही कादंबरी झोपडपट्टी आधी स्तरातील जीवनाचे अत्यंत खळबळजनक चित्रण करणारी कादंबरी ठरते. वास्तवाला कल्पिकतेच्या पातळीवर पोहोचवताना लेखकाची जीवनदृष्टी व्यापक आणि चिकित्सक असावी लागते. प्रत्यक्ष लौकिक जीवनानुभवातून लेखकाची सर्जक प्रज्ञा घडत राहते, संस्कारित होते आणि आपल्या विषयाचा मागोवा लेखक घेत असतो. नवे अनुभव, नवे आशय विश्व लेखकाला नेहमीच आव्हान करत असतात. लेखकाच्या विषय आशय वैविध्याची मांडणी करून त्यातील नवीनता, जीवनदृष्टीतील मनुष्यता, पुरोगामित्व, प्रयोगशीलता शोधणे लेखकाभ्यासात आवश्यक असते. लेखक कोणते जीवनविषयक संवेदन मांडतो आहे, त्याची अनुभवाची सामग्री कोणती आहे, वैविध्य मांडणीच्या प्रेरणा कोणत्या आहेत, परंपरेत नवीन सामग्री कोणती आहे, वैविध्य मांडण्याच्या प्रेरणा कोणत्या आहेत, परंपरेत नवीन आशयसूत्रे लेखक कोणती आणतो, परंपरेच्या पलीकडे जाणारे आशय विश्व खरेच लेखक प्रकटत असतो का, लेखकाला लेखनाच्या प्रश्नांकित करण्यातून त्याच्या वाङ्मयीन मौलिकतेचा शोध घ्यावा लागतो. आविष्कारातील नवता आणि क्रांतिकारत्व हे लेखकांच्या लेखनात कसे येते हे बघूया. आशयाच्या मागणीनुसार, लेखकाच्या अनुभवग्रहणाच्या पद्धतीनुसार, लेखन परंपरेनुसार लेखक आशयाचा, विषयाचा, जीवनानुभवाचा आविष्कार करतो. कालिकतेचे, सामाजिकतेचे परिणामही आविष्कारांमध्ये असते. ज्या साहित्य प्रकारात लेखक सर्जक कृती करतो त्या साहित्य प्रकाराच्या आशयात, रूपसिद्धीत तो भर घालतो. परंपरागत संकेत व्यवस्था बदलवतो. परंपरेचा दाब, समकालीनांचे सहअस्तित्व, आशयाचे अपेक्षित रूप, लेखकाचा संवेदन स्वभाव यांना गृहीत धरूनही लेखक आपल्या आविष्कारात नवता आणतो किंवा नाही.
लेखकाची प्रयोगशीलता कोणत्या स्वरूपाची आहे? परंपरा उल्लंघन करण्यातून सौंदर्य अर्थ जीवनार्थ प्रभावीपणे तो संक्रमित करतो किंवा नाही, अशा प्रश्नांची लेखकाभ्यासात लेखकाची नवता, वेगळेपण, विशिष्टता आणि क्रांतिकारत्व ठरवता येते. कवी केशवसूत कवी बासी मर्ढेकर यांना युगप्रवर्तक कवी म्हणून संबोधले जाते. हरिभाऊ आपटे, श्री व्य केतकर, म जोशी, विभावरी शिरूरकर, वि. स. खांडेकर, नासी फडके किंवा नंतरच्या काळातील भालचंद्र नेमाडे यांनीही क्रांतिकारत्व दिले जाते. कादंबरीच्या आविष्कार रीतीमध्ये व लेखकांनी काही मूलभूत बदल घडवले आहेत. लेखकाचे क्रांतिकारत्व हे केवळ आविष्कारापुरते मर्यादित ठेवता येत नाही. आशयसूत्रे, आविष्कारसूत्रे यात एकाच वेळी लेखकांनी नवता प्रकट केलेली असते. आशय आणि रूप, वास्तव आणि कल्पितांची मांडणी, जीवन आणि साहित्य अशा विभागणी पद्धती प्रचलित आहेत. दरवेळेस आशय आणि रूप यांची ताटातूट करता येतेच असे नाही. साहित्यकृतींचा संच अशी एकसंध शिल्परचना विचारात घेऊन आविष्कारातील नाविन्य शोधावे लागते. केशवसुतांनी कवितेचा आशय आणि अभिव्यक्ती यात परिवर्तन घडविले. रोमॅन्टिक, वास्तववादी अशी जीवनदृष्टींचे संमिश्रण घडविले. जपुर्जा आणि सतारीचे बोल, तुतारी आणि कविता निर्मिती केली. संवेदनशीलता आणि अभिव्यक्ती व्यतिरिक्त म्हणून लौकिक अलौकिक जीवनाचे संमिश्रण घडवून आणले. लेखक एकच अभिव्यक्तीकरिता गुंतत नाही. जी. ए. कुलकर्णी यांच्या भोवऱ्यात अडकलेला प्रतिभावंत असे गंगाधर गाडगीळ यांनी संबोधले आहे. आशय आविष्कारांना विशिष्ट लक्ष्मण रेषेमध्ये प्रतिबंधित केले की भोवरा निर्माण होतो. एकच राग विविध पातळ्यांवर आळवणारे गायक आविष्कार रीतीमध्ये दरवेळी नवता आणतात. एकच गाणे पण दर एक बैठकीत आविष्कार खुलवणारे गायकही असतात. जीवन, आशय, अनुभव आणि लेखकाचे प्रतिभाशील मन उचित असे आविष्कार शोधत असतात. व्यंकटेश माडगुळकर यांच्या कादंबऱ्यातील निवेदक, निवेदन आणि नेहमीच तटस्थ निवेदकाचा आवाज बनतात. श्याम मनोहर यांच्या कथन पद्धतीत विसंगती, छुपा विनोद, उपहास या कथन प्रणालीचा वैचित्र्यपूर्ण वापर आहे. शीतयुद्ध सदानंद या पहिल्या कादंबरीतले श्याम मनोहरांचे आविष्करण आणि 100 मी या कादंबरीतील आविष्करण अगदीच बदललेले आहे, हललेले दिसते. प्रयोगासाठी प्रयोग, प्रवर्तकत्वासाठी प्रयोग, स्वचे वेगळे अस्तित्व भान प्रकट करण्यासाठी कथन क्रांती असे लेखक करतो का? असे जर करीत असेल तर तो त्याच्या आविष्कारांबाबत फारच जागरूक, हिशोबी म्हणावा लागेल. कवितेच्या बाबतीत जर बघितलं तर कवितेची अभिव्यक्ती केवळ स्फूर्तिजन्य असते व सौंदर्यविष्कारी असते हे खरे नाही. निदान श्रेष्ठ कवितेबाबत तरी निश्चितपणे खरे नाही. श्रेष्ठ कवीच्या 2-4 कविता तशा असतीलही, पण त्याच्या समग्र कवितेला प्रेरणा मिळते ती बहुधा त्या निर्मिती क्षणापर्यंत जगलेल्या जीवनानुभूतीमधून. जगण्याच्या प्रवासात कवीवर विविध संस्कार होत असतात, अनुभव येत असतात. कल्पनाशक्तीच्या कार्याने कवितेत त्यांचे प्रतिध्वनी उमटत असतात. विविध संस्काराच्या प्रभावाने त्याची एक जीवनदृष्टी साकारली जाते. विविध अनुभवांना ती अर्थ देते आणि विविध अनुभव तिला अर्थ आणि मूल्य देतात. कवीची कविता म्हणजे त्याच्या संस्कृतीची एक अखंड संवाद. मर्ढेकरांनी मराठी कवितेच्या भाषिक परंपरेत क्रांतिकारक परिवर्तन घडविले. शैलीत नाविन्य आणले, पण त्या तोलाचा आशय आणि मूल्य देऊ शकले का याबद्दल शंका वाटते. निराशा आणि वैफल्य यांच्या जाणीवा स्वाभाविक आहेत, पण त्यांचे जीवनावरील स्वामित्व म्हणजे जीवनाचा प्रभाव आहे. मर्ढेकरांचे क्रांतिकारित्व भाषा, आविष्कार, शैली एवढ्यापुरते मान्य करण्याचा पवित्रा के. शिरवाडकर यांनी घेतला आहे. संस्कृती, संवाद आणि जीवनदृष्टीतील विशालता, व्यापकता या मूल्यांच्या आधारे लेखकाचे महात्म्य शोधावे असे शिरवाडकर यांना सुचवायचे आहे. आशय वैविध्य, आशावाद, जीवनदर्शनात्मक तत्त्वज्ञान, विशाल व्यापक मानवतावादी संस्कृतीबद्ध संबंधता हे लेखकाचे मोठेपण तपासण्याचे प्रमाणके के. शिरवाडकरांनी सुचविले आहेत. आशय वैविध्य आणि आविष्कार वैविध्य यांची सांगड घालून जीवनवादी सौंदर्यकृती लेखकाने निर्माण करावी अशी अपेक्षा या संदर्भात ठेवता येईल. आता बघूया लेखकाच्या जडणघडणीतील सूत्रे आणि त्याची वैशिष्ट्ये. लेखन प्रवासात लेखक प्रत्येक निर्मितीत काही एक नवे आविष्करण घडवतो, नवा आशय प्रक्षेपित करतो, हे आपण पाहिले आहे. निर्मितीमध्येच नवता, वेगळेपण, नवी दिशा, आशय मांडणी अभिप्रेत असते. प्रत्येक साहित्य निर्मिती जशी अनोखी असते तसा लेखक स्वमध्ये भर घालून स्वतःला रचत असतो.
नवा होऊन जातो. लेखक लौकिक जीवनातील अनुभवांचे मौलिक ग्रहण करतो. कल्पक संरचना यातून उभारतो. जीवनदृष्टी, संवेदन, स्वभाव, विचार प्रक्रिया, प्रतिभा, धर्म यातही काही एक परिवर्तन होते. या प्रक्रियेतील परिवर्तनाची नवतेची वैशिष्ट्ये निश्चित करावी लागतात. विशिष्ट साहित्य प्रकारात निर्मिती साधताना आशय, संवेदन, स्वभाव, जीवनदृष्टी यांच्या पूर्वसंस्कारांना, परंपरांना स्वीकारत नाकारत भर घालत असतो. प्रत्येक साहित्यकृती गणिक काहींना काही घडते. साहित्यिक दृष्टी, साहित्यिक पवित्रे, भूमिका, जीवनदृष्टी अशी परिवर्तित होते. अरुण कोल्हटकर यांच्या पहिल्या संग्रहातील कविता पाहिल्या तर लक्षात येते की शब्द, शैली, जीवनदृष्टी, रचनाबंध म्हणूनही रसिकतेला आवाहक ठरतात. शब्दांचा मितव्यय, अपरंपरागत वाक्य मांडणी, अनपेक्षितपणे प्रतिमांचे स्फुरण अशी वैशिष्ट्ये जाणवतात. भिजकी वहीमधील कविता पाहिल्या तर त्यात शब्द मांडणीवर नियंत्रण आहे, पण निवेदक अधिक मुक्त संवाद साधतो. स्त्रीरूपाकडे पाहण्याच्या दृष्टीत कारुण्याचा मोठा शिरकाव झाल्याचे लक्षात येते. देशी विदेशीच्या मिथके, अन्याय, निर्देशक घटना, बाह्य घटनांचा विलक्षण कळवळा, अलिप्ततेऐवजी लिप्ततेचे प्रत्यय, दृष्टिकोनातील औदार्य असे बरेच घडलेले आहे. पहिल्या संग्रहात वस्तुरूप अस्तित्व, त्याच्याशी विलगता आल्याने असे सूत्र प्रभावी आहे. भिजकी वही या वस्तुरूपाऐवजी मनुष्यातील मूल्यांना अधिक प्रकाशमान केलेले दिसते. विंदा करंदीकरांनी माझी कवितेची वाटचाल, काही वळणे आडवळणे या लेखात स्वतःच्या कवी म्हणून वाटचालीचे प्रवास दर्शन घडविले आहे. त्यांची 4 कालखंडे मानली आहेत. पहिला कालखंड स्वेदगंगा, कवितेबद्दलची निरीक्षणे, असमाधान. दुसरा कालखंड मृदगंध, कवितेने धारण केलेली नवी रूपे, उदयोन्मुख कवी म्हणून आत्मभान, तात्कालीन वाङ्मयीन वस्तुस्थिती, स्वच्छंदाची निर्मिती, मुक्त शैली. तिसरा कालखंड ध्रुपद, तालचित्रे, मुक्त सुनीते लिहिली. कविता अधिक एकात्म झाली. जाणिवेच्या क्षेत्रांचा अकल्पित संघात होऊ लागला. अनामिक भावस्थितीचा वेध घेण्याची निकड वाढली. चौथा कालखंड बालकविता, गझल व सूक्त हे आकृतिबंध या काळात निवडले. गझल लिहिताना भावकवितेच्या विकासाची एक शक्यता चाचपून पाहण्याचा हेतू. करंदीकरांच्या कवी म्हणून वाटचालीची सूत्रे: शब्दनिष्ठा, आत्मनिष्ठा, समाजनिष्ठा, जाणीवनिष्ठा, वैशिष्ट्य, एकूण जीवनवादी कवी, जाणीववादी कवी. अर्थातच करंदीकरांच्या आत्मसमीक्षेतून ही सूत्रे हाती घेतात. लेखकाभ्यासात लेखकाच्या स्वयंमूल्यमापनाचे तपशील पूरक म्हणून आशय स्पष्टीकरणापुरतेच मर्यादित असतात. लेखकाचे आत्मकथन, मुलाखती, पत्रव्यवहार, दैनंदिनी अशा साधनसामुग्रीची मर्यादित स्वीकृती लेखकाभ्यासात करावी लागते. प्रत्यक्ष साहित्य निर्मितीची वाटचाल अभ्यासकाने स्वतः निरीक्षण करून, विश्लेषण करून मूल्यांकन करावे. लेखकाच्या निर्मितीची वाटचाल आणि आंतरिक सूत्रांचा शोध घेऊन लेखक म्हणून संवेदन, स्वभाव, आशय निवड, जीवनदृष्टी, साहित्य प्रकारांतर्गत प्रयोग यांच्या आधारे वाटचालीतील तथ्ये, सूत्रे निर्धारित करावी लागतात. लेखकाचे साम्यक आकलन, साहित्य प्रवासाचे टप्पे शोधणे, साहित्याचे निकट वाचन, वाङ्मयीन निकषांचे उपयोजन यांच्याद्वारे लेखन प्रवासाची वैशिष्ट्ये, सूत्रे शोधता येतात. अनुकरण, संस्कार, प्रयोग असे करत करत लेखक स्वतःचे निर्मितीक्षम अस्तित्व सिद्ध करत असतो. संस्कार, प्रभाव, अनुकरण, तंत्रता, प्रयोगशीलता, परंपराभान आणि परंपरा परिवर्तन, परंपरा समृद्धी असे विश्लेषणाचे मुद्दे संभवतात. आता बघूया परंपरा आणि नवता कशी येते लेखकाच्या लेखनामध्ये. लेखक आशय, विषय, साहित्य प्रकार, संस्कृती, जीवनमूल्य व्यवस्था, धर्म, काळ यांच्या परंपरेत जन्म घेत असतो. मानवी संस्कृतीची एक प्रदीर्घ आदिम परंपरा सर्वांनाच मिळालेली असते. या परंपरेत तो स्वतः अनुकरण शरण बनतो आणि परंपरेत कलात्मक हस्तक्षेप करून नवता निर्माण करतो. साचेबद्धपणा, आदर्श प्रवृत्तींचा दबाव, विचारसरणीचा दबाव, कालिक अपरिहार्यता, जीवन जाणीव वगैरेंबाबत दबदबा असूनही स्वची म्हणून स्वतंत्र अस्तित्व धारणा लेखन कृतीतून आणणे, दर्शविणे आवश्यक असते. लेखक परंपरेत जन्म घेतो, परंपरा स्वीकारतो आणि परंपरेत सामावून जातो. सामूहिकतेत विसर्जित होतो किंवा परंपरा पचवितो आणि नवतेद्वारे परंपरा समृद्ध करतो. बंडखोर लेखक परंपरा प्रश्नांकित करतो आणि नवनवीन आविष्कारांमधून वर्तनात घडून आणतो.
सौंदर्यविषयक जीवन संकेत व्यवस्था हादरवतो, स्थानांतरित करतो. संकेतांना औचित्यपूर्णतेने कंपित करणारा लेखक परंपरा समृद्धी घडवतो. साकाळलेपण, साचलेपण यांना विचलित करतो, परंपरेत रूपांतरित घडवतो. प्रत्येक साहित्यकृती किंवा लेखक संकेतिकता, परंपरा शरणता यांना शह देतो, नवनिर्मिती साधतो. प्रयोगशीलता, नवसंवेदनशीलता, नवे जीवनभान देण्याची क्षमता ही लेखकाची ओळख ठरते. लेखकाचे स्वतंत्रपण, अस्तित्वरूप, स्थान निर्धारण यांचा शोध परंपरा परिवर्तनाच्या संदर्भात घ्यावा लागतो. नवता व परंपरा ही मात्र परस्परजीवी असतात. परंपरा घडत असताना ज्याचा प्रत्यय येतो ती नवता, आणि नवता आत्मसात केल्यावर जी मागे उरते ती परंपरा, असे विधान विंध्या करंदीकर यांनी परंपरा आणि नवता या ग्रंथात केले आहे. पूर्णतः नवे असे काही लेखक निर्माण करतो काय? लेखकाची निर्मिती ही परंपरेच्या प्रवाहात झालेली असते. त्या प्रवाहात असांकेतिक मुक्त अशी निर्मिती करतो आणि परंपरेत नवता आणतो. लेखकाचा संवेदन स्वभाव, जीवनदृष्टी, भाषाभान, अभ्यास, प्रतिभा, धर्म हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. अनुकरण आणि परंपरा शरणता नाकारल्यावर तो नवतेचा धनी होऊ शकतो. सगळे लेखक काही ना काही परंपरा समृद्धीचे साहित्यिक काम करत असतात. तसे केले तरच स्वतंत्र लेखक ही मान्यता मिळू शकते. परंपराच्या स्थैर्याला आपल्या नवनिर्मितीतून लेखक आव्हान देतो, नव्या संकेत व्यवस्थांची निर्मिती करतो. नवता ही एक प्रकारे जीवनाशय आणि सौंदर्य निर्मितीवरील प्रयोग प्रक्रिया असते. साहित्याच्या परंपरेत लेखक सामान्यतः पुढील नवीनता आणतो: परंपरागत जीवनाशयात भर घालणे, नवे जीवनक्षेत्र व तेथील प्रश्न मांडणे, अस्पर्श जीवनाशयाची निर्मिती करणे, रूढ आशयाविषयक संकल्पना प्रत्यक्ष निर्मितीतून बदलणे, जीवनाचे विविध आयाम शोधणे, जीवनदृष्टीतील परिवर्तन, काळाला नवी दिशा होईल असे जीवनभान प्रकट करणे, रूढ साहित्यकारांची संकेत व्यवस्था बदलवणे, साहित्य प्रकारात नवे संकेत निर्माण करणे, भाषा, निवेदन, प्रतिमा, नादप्ररूपता यांच्या बाबतीत उच्च प्रयोगशीलता आणणे, नवे साहित्य प्रकार निर्माण करणे व रूढ करणे, प्रभावशील निर्मिती करणे आणि स्वतःची परंपरा निर्माण करणे, पूर्वसुरींचे प्रभाव नाकारणे, आपल्या निर्मितीतून परंपरा समृद्ध करणे, साहित्याच्या आस्वादाच्या साहित्यिक क्षमता विकसित करणे, नव्या अभिरुचीची घडविणे हे लेखकाची परंपरा व नवता आहे. क्रांतिकारी लेखकांची संकल्पना. ज्या लेखकाच्या निर्मितीमधून साहित्याची आमूलाग्र परिवर्तनशीलता जाणवते अशा लेखकाला क्रांतिकारी लेखक असे संबोधावे लागते. आशय आणि अभिव्यक्तीच्या परंपराच पूर्णपणे बदलण्याचे लेखन कर्तृत्व क्रांतिकारी लेखकाचे असते. परंपरा संपवून स्वतःच्या निर्मितीतून पूर्णतः नवी वेगळी साहित्यिक परंपरा निर्माण करण्याची ही क्रांती असते. अर्थातच असे लेखक फारच कमी संभवतात. युगनिर्माता लेखकही आपल्या समकालीनांना आणि उत्तरकालीनांना प्रभावाने हरवून टाकत असतो. साहित्य प्रकारांचा आशय, आविष्कारक तंत्रे, प्रयोग यात पूर्ण क्रांतिकारी परिवर्तन करण्यातून युग निर्माण होते. युगनिर्मात्या लेखकाला समकालीन आणि उत्तरकालीन लेखक अनुसरणाने गिरवत असतात, स्वीकारतात. परंपरा आणि नवता या निबंधात विंध्या करंदीकरांनी साहित्यातील क्रांतीबद्दल भाष्य केले आहे. सर्वंकष क्रांतीबद्दलची भूमिका मांडताना करंदीकर म्हणतात, सर्वंकष निरपेक्ष क्रांती आणि वाङ्मयाच्या इतिहासात क्वचित दिसून येणारी अपवादात्मक अशी घटना आहे. त्यांनी परिस्थिती सापेक्ष, परंपरा सापेक्ष व निरपेक्ष अशा 3 जातीच्या क्रांतीसंबंधी विवेचन केले आहे. परिस्थिती सापेक्ष या परंपरा सापेक्ष क्रांती म्हणजे लगतच्या क्रांतीपूर्व काळातील वाङ्मयीन परिस्थितीच्या व परंपरेच्या संदर्भात जाणवणारी क्रांती, आणि निरपेक्ष क्रांती म्हणजे अनेक वाङ्मयीन परंपरांमध्ये न आढळणारे घटक आपल्या निर्मितीत समाविष्ट करून लेखक घडवतो ती क्रांती. करंदीकरांच्या मते वाङ्मयातील बहुतेक क्रांत्या सापेक्षच असतात. सर्वंकष निरपेक्ष क्रांती आणि वाङ्मय इतिहासातील एक अपवादात्मक घटना असते. लेखकाचे क्रांतिकार्य सापेक्ष असते. परंपरागत संकेतांचे उल्लंघन तो करतो. आशय, अभिव्यक्ती, जीवनदृष्टी, प्रयोगशीलता, जीवनार्थ निर्मिती, वाचकांची अभिरुची, अर्थनिर्णय पद्धती, मूल्यमापनात्मक निकष, समीक्षात्मक दृष्टिकोन, साहित्य प्रकाराची संकल्पना यांच्यात सर्वंकष परिवर्तन घडवून नवी परंपरा, नवी मूल्यव्यवस्था, नवी लेखन प्रणाली, नवी आस्वादक क्षमता यांची निर्मिती करणारा बंडखोर लेखक क्रांतिकारक लेखक म्हणून मानता येईल.
महत्त्वाचे म्हणजे असे की क्रांतिकारक लेखक अशी प्रतिमा निर्माण झालेला लेखक दाखविणे सिद्ध करणे अवघड आहे. लेखक आपल्या प्रतिभा क्षमतांचा संवेदन क्षमतांचा आधार घेत आपल्या निर्मितीतून आशय अभिव्यक्ती रसिकता आणि मूल्य निकष यांच्यात फेरबदल घडवून परंपरेत भर घालीत असतो, परंपरा विचलित करतो. नवनिर्मिती ही बहुधा परंपरा समृद्ध करणारी असते. परंपरेला नियमांच्या जाचातून मुक्त करणारा लेखक म्हणून महत्त्वाचा ठरतो. क्रांतीचे काही पैलूच तेवढे सिद्ध करता येतील. अंशतः प्रत्येक लेखकाचे कर्तृत्व परंपरेच्या परिवर्तनाच्या संदर्भात तपासावे, सिद्ध करावे लागतात. आता लेखनात लेखकाचे योगदान काय आहे? साहित्यातील लेखकाचे योगदान. लेखकाभ्यासात लेखकाचे साहित्यिक सांस्कृतिक योगदान निश्चित करावे लागते. लेखकाचे साहित्यिक सांस्कृतिक कर्तृत्व विश्लेषित करून मूल्यांकन करणे अपेक्षित असते. लेखकाचे योगदान म्हणजे लेखकाचे साधलेले साहित्य निर्मिती. ही साहित्य निर्मिती संस्कृती संहिता बनते. लेखनानंतर लेखक दुरावतो आणि साहित्य कृतींशी वाचक सांधला बांधला जातो. लेखकाचे योगदान कोणत्या स्वरूपाचे असते? काही मुद्दे पहा. साहित्य निर्मितीतून साहित्य प्रकाराच्या संकेत व्यवस्थेत परिवर्तन घडवून नवी संकेत व्यवस्था निर्माण करणे. परंपरा परिवर्तन आणि परंपरेची निर्मिती करणे. आशय आविष्कारात परिवर्तन आणि साहित्याचे विकसन. नवा जीवनाशय दर्शविणे. अनुभव वैविध्य निर्माण करणे. वाचकावर अभिरुचीवर संस्कार करणे. विविध जीवनक्षेत्रीय अनुभवांना साहित्य संहितेतून वाचक संवेद्य बनविणे. वाचकाच्या मनबुद्धी संवेदनांना आवाहन करणे. मानवी मूल्यांचे संस्कार पोहोचविणे. उच्च दर्जाचे रंजन उद्बोधन करणे. वाचकाच्या मनातील विवेक न्याय करुणा यांना आवाहन करणे. मनुष्याचे संस्कार ग्रहण करण्याची क्षमता वाचकांमध्ये साहित्याद्वारे निर्माण करणे. युगप्रवर्तन करणे. संस्कृती मूल्याचे अभिसरण करणे. समकालीनता साधून मानवी भवितव्याबद्दल वाचकामध्ये सजगता निर्माण करणे. जीवनशोध आत्मशोध करण्याचे माध्यम असणारे साहित्य निर्माण करून वाचकाला अस्तित्वभान जीवनभान आणि सौंदर्यभान लेखक देत असतो. साहित्य ही जीवनवेधी कला असल्यामुळे लेखकाची जीवनवेधक कलावंतांची भूमिका ही साहित्य समाज संस्कृती यांना योगदानच ठरते. वाङ्मयीन महात्मता. लेखक निर्माण करतो ते साहित्य महान असले पाहिजे. लेखकाचे श्रेष्ठत्व ठरवताना वाङ्मयीन महात्मता या संकल्पनेचा विचार करावा लागतो. अभ्यासासाठी निवडलेल्या लेखकाच्या साहित्याच्या स्वरूपाचे आकलन करून घेतले की मग त्याच्या साहित्यिक महात्मतेची चिकित्सा करणे क्रमप्राप्त ठरते. लेखक त्याच्या समकालीन पूर्वकालीन लेखकांमध्ये साहित्याचे मध्ये कोठे आहे त्याच्या साहित्यिक कामगिरीची संस्कृती सापेक्ष मूल्यमापन करावे लागते. साहित्यिक निकषांवर आधारित जीवनवेधक साहित्यकलेचे मूल्यमापन आपण गृहीत धरत असतो. रस ध्वनी चर्वणा ध्वन्यार्थता रूप शैली आशय आविष्काररीती प्रतिमा संबंध अर्थसौंदर्य नादसौंदर्य रंजन उद्बोधन मानुष्यता लयतत्व आणि या अशा इतर ही वाङ्मयीन निकषांच्या आधारे साहित्याची महानता लेखकाचे कर्तृत्व ठरविले जाते. वाङ्मयीन महात्मतेचा विचार मांडताना मर्ढेकरांनी सौंदर्य आणि साहित्यामध्ये लेखकाच्या 2 आत्मनिष्ठांचा निर्देश केला आहे. चांगली साहित्य निर्मिती करताना लेखकाचे लेखनपूर्व आत्मनिष्ठा व लेखनगर्भ आत्मनिष्ठा जोपासली पाहिजे. लेखनपूर्व आत्मनिष्ठा म्हणजे ज्या लेख्य वस्तूबद्दल लेखकाची जी कल्पनात्मकता प्रतिक्रिया झाली असेल ती आविष्कृत रूपात शब्दातून प्रकट करणे. लेखनगर्भ आत्मनिष्ठा म्हणजे लेखकाचा लेखनपूर्व आत्मगत पातळीवरचा अनुभव आणि प्रत्यक्ष लेखन यातील संबंध होय. हा संबंध लेखकाने जपावा. महान लेखक लेखनगर्भ आणि लेखनपूर्व आत्मनिष्ठा जोपासून साहित्यरूप घडवितो. ही जीवननिर्मिती सौंदर्य निर्मिती अनुभव निर्मिती हे लेखकाचे योगदान होय. सौंदर्य निर्मिती लयबद्धता जोपासना असे लेखकाचे लेखन कर्तृत्व असावे असे मर्ढेकरांना सुचवायचे आहे. लेखक विविध ज्ञानशाखा तत्त्वज्ञाने इतिहास विज्ञान तंत्रज्ञान सामाजिक शास्त्रे वगैरेंमध्ये परंपरागत असावा असेही लेखकाच्या बाबतीत मर्ढेकरांनी अपेक्षित केले आहे. लेखकाच्या महानतेचे काही पैलू. लेखकाच्या निर्मितीतून लेखनातून जीवनमूल्य आणि सौंदर्यमूल्य यांचे आविष्कारण होते. लेखकाची निर्मिती लेखन समूह मानसावर आणि साहित्य कला विश्वावर प्रभाव गाजवते. दीर्घकाळ वाचकांवर समाजावर जीवनावर अशा लेखकाचा प्रभाव असतो. जीवनशोधन सौंदर्यशोध अशी शोधन क्षमता सर्जन क्षमता अशा लेखकांच्या ठायी असते.
विश्वव्यापक जीवनमूल्यांचे प्रत्यांतर दर एक काळात असे लेखक देत असतात. लेखकाच्या महानतेचे निष्कर्ष परिवर्तनशील असतात. समाज, काळ आणि संस्कृती, वाचकाभिरुची, परंपरा वगैरेंच्या अनुषंगाने लेखकाच्या मूल्यमापनात्मक निकषांमध्ये परिवर्तन संभवते. समाजाच्या सर्व स्तरात सर्व काळात विशिष्ट लेखकाला व्यापक प्रमाणात स्वीकृती मिळणे हे लेखकाच्या महानतेचे गमक असते. आशय, रूप, भाषा, कल्पनाशक्ती आणि सौंदर्य या बाबतीतील परमोच्च एकता असणारी साहित्यकृती लिहिणारा सर्जनशील लेखक महान असतो. तो तत्वज्ञ असतो, मार्गदर्शक असतो, अतिसंवेदनशील अशा कारुण्यमूर्ती माणूस असतो. असा लेखक माणूस श्रेष्ठ कलावंत ठरतो. असामान्य प्रतिभाशक्ती, जीवनभान, विश्वभान आणि भाषाभान असणारा लेखक महान साहित्याचा निर्माता ठरतो. लेखकाचे श्रेष्ठत्व त्याच्या साहित्यावरून, संस्कृती सापेक्षतेवरून, सर्जनशील विचारांवरून आणि संस्कार क्षमतेवरून निश्चित करता येते. लेखकाभ्यासात केवळ श्रेष्ठ दर्जाच्या लेखकाच्या अभ्यासाचा आग्रह मात्र धरता येणार नाही. लेखकातील वैशिष्ट्यपूर्णता, कालिक सांस्कृतिक उचितता, आवश्यकता पाहूनच लेखकाभ्यासासाठी लेखकाचा अंतर्बाह्य शोध घ्यावा लागतो. धन्यवाद.